नमस्कार मित्रांनो, ज्योतिष गुरूच्या या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो तुमच्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला संधीत बदलण्याची तुमची जिद्द असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा हा प्रवास तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या राशीवर मनापासून प्रेम असेल, तर आत्ताच लाईक बटन दाबून कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ही साधी कृती तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचे वलय निर्माण करेल. आणि जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, शनीचा न्याय उशिरा मिळतो हे आपण अनेकदा ऐकतो. पण हा उशीर म्हणजे अन्याय नसून ती एक तयारी असते. जेव्हा शनी तुम्हाला फळ देतात, तेव्हा ते व्याजासकट मिळते. शनी हे कर्मफलदाता आहेत. ते तुम्हाला खाली पाडायला नाही, तर तुम्हाला इतके कणखर बनवायला येतात की भविष्यातील कोणतेही वादळ तुम्हाला हलवू शकणार नाही. मेष राशीच्या लोकांसाठी हे 11 महिने अत्यंत निर्णायक आहेत. बऱ्याच मित्रांनी मला विचारले होते की 7.5 सुरू असताना मनस्थिती कशी ठेवावी. पहा, 7.5 म्हणजे भीती नाही, तर ही एक परीक्षा आहे. ज्यांना वाटते की आयुष्य अडकले आहे, त्यांनी हे समजून घ्यावे की शनी तुम्हाला घडवत आहेत. आपण आज सविस्तर जाणून घेऊया की मे 2027 पर्यंत मेष राशीसाठी शनीची ही स्थिती काय संकेत घेऊन आली आहे. तुमची रास मेष आहे आणि सध्या शनी तुमच्या 12व्या घरात विराजमान आहेत. जेव्हा शनी पहिल्या घरात प्रवेश करतील, तेव्हा 7.5चा मुख्य पीक टाइम सुरू होईल. पण सध्याचा हा जो टप्पा आहे, तो तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा आहे. शनीची दृष्टी सध्या तुमच्या 2ऱ्या, 6व्या आणि 9व्या घरावर आहे. हे समीकरण काय सांगताय? 29 मार्च 2025 नंतर तुमच्या आयुष्यात अचानक आलेले चढ उतार, कामाचा वाढलेला व्याप, धावपळ आणि काही नात्यांमधील दुरावा हे तुम्ही अनुभवलेच असेल. तुमच्यापैकी अनेकांना आता हे स्पष्ट होत असेल की आपले खरे हितचिंतक कोण आणि मुखवटा घालून वावरणारे कोण. हा रियालिटी चेक शनीने तुम्हाला दिला आहे. जर तुम्हाला हा विश्लेषण पटत असेल आणि तुम्हाला वाटते की तुमच्या आयुष्यातील हे बदल तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत आहेत, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा. तुमच्या कॉमेंट्स वाचून आम्हालाही खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. आता या 11 महिन्यांचा विचार करूया. शनी सध्या बुधाच्या रेवती नक्षत्रात भ्रमण करत आहेत. बुध हे तुमच्या 3ऱ्या आणि 6व्या घराचे स्वामी आहेत. यामुळे जर तुम्ही ऑनलाईन क्षेत्रात, व्लॉगिंगमध्ये, सोशल मीडिया किंवा मार्केटिंगमध्ये कार्यरत असाल, तर हे 11 महिने तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला ऑनलाईन माध्यमांतून नक्की मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी तुम्हाला परीक्षा देणार आहेत. या काळात तुमची वाणी तुमचे सर्वात मोठे शस्त्र किंवा तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरू शकते. कोणाशीही वाद घालण्यापूर्वी किंवा कठोर बोलण्यापूर्वी 2दा विचार करा. स्वतःवर नियंत्रण ठेवले तर शत्रू स्वतःहून शांत होतील.
आरोग्याच्या बाबतीत सांगायचे तर सायनस, गळ्याचे विकार किंवा झोपेशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी मोबाईलचा वापर कमी करून शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. 9 ऑक्टोबरपासून 8 फेब्रुवारीपर्यंत शनी स्वतःच्या नक्षत्रात येतील. हा काळ तुमच्या इच्छापूर्तीचा काळ असेल. या दरम्यान तुम्ही एखादी मोठी मालमत्ता खरेदी कराल किंवा तुमच्या मनातील एखादे मोठे स्वप्न पूर्ण होईल. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे, विशेषतः वडिलांचे आरोग्य आणि त्यांचे काम या काळात सुधारेल. हे तुमच्यासाठी एक मोठे सुखद वळण ठरेल. जर तुमच्या कुंडलीत शनी सकारात्मक स्थितीत असतील तर तुम्हाला लांबचे प्रवास घडतील, आध्यात्मिक उन्नती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होऊन प्रमोशनही मिळेल. पण जर तुमच्या कुंडलीत शनी कमकुवत असतील तर तुम्हाला व्यसनांपासून लांब राहावे लागेल आणि आपल्या कुटुंबाचा, विशेषतः आई-वडिलांचा सन्मान करावा लागेल. जो कोणी आपल्या मुळांशी जोडला जाऊन राहतो त्याला शनी कधीच फसवणार नाहीत. तुम्ही विचार करत असाल की या सगळ्यावर उपाय काय? घाबरण्याचे काहीही कारण नाही. उपाय अत्यंत साधे आणि प्रभावी आहेत जे तुम्ही रोज करू शकता. पहिले म्हणजे दररोज ओम प्राम प्रीम प्रोम सह शनैश्चराय नमः या बीज मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसरे, हनुमान चालीसाचे पठण करणे हे मेष राशीसाठी सर्वात मोठे कवच आहे. तिसरे, उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा आणि सोबत मंगळाच्या बीज मंत्राचा ओम क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः या जपाचा जप करा. 7.5 ही घाबरण्याची गोष्ट नाही, ती एक संधी आहे. जो माणूस जबाबदाऱ्यांचे ओझे आनंदाने स्वीकारतो तोच आयुष्याच्या शिखरावर पोहोचतो. या 11 महिन्यात फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा. फळ नक्की मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. आणि हो, जर तुम्ही अजूनही ज्योतिष गुरु चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण भागासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि कर्मावर विश्वास ठेवा. श्री स्वामी.